तनिषा भिसे माझी वहिनी लागते. 28 तारखेला तिला थोडंसं ब्लिडिंग होत होतं आणि पोटात दुखत होतं, म्हणून आम्ही दीनानाथ मंगेशकरला गेलो. डॉक्टरांना भेटलो. डॉक्टर बोलले की जरा क्रिटिकल सिच्युएशन आहे, तुम्ही काही खाऊ नका, आपण इमिजिएट सीझरला नेऊ. तोपर्यंत काही पेशंटनी खाल्लं नाही. मग त्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर चेक केल्यानंतर डॉक्टर बोलले की 20 लाख रुपये लागतील भरण्यासाठी. ठीक आहे. आम्ही म्हणलो की आता थोडे काही कमी, तर ठीक आहे, आता 10 लाख रुपये भरा तुम्ही, डिपॉझिट आता 10 लाख रुपये भरा, आणि जर तुमची काही ऐपत वगैरे नसेल, कॅपॅसिटी नसेल, तर तुम्ही डायरेक्ट ससून हॉस्पिटलला जाऊ शकता, तिथे पण उपचार चांगले होतात. आणि एवढं सगळं हे पेशंट समोर म्हणले. पेशंटचा बीपी आधीच हाय होता, 150, 100, 160, 100 असा होता. पेशंटला खूप टेन्शन आलं आणि पेशंट बाहेर आल्यानंतर खूप रडत आलं. त्याचाच पेशंटनी खूप धसका घेतला. त्याच्यानंतर जोपर्यंत आम्ही पैसे, आमचे 3 लाख रुपये भरण्याची तयारी होती, आम्ही त्यांना म्हणलेलो ठीक आहे. आम्ही त्यांना जरासा टाइम मागितला, तर डॉक्टर म्हणले ठीक आहे, तुम्ही आता खाऊ शकता, तुम्ही हे करू नका, अजून काय आपलं ठरलेलं नाहीये सीझरला घ्यायचं. आम्हाला दुसऱ्या ओपीडी असते ना, ओपीडीमध्ये शिफ्ट केलं. जिथं लेबरचे बेड होते ना, तिथून ओपीडीमध्ये शिफ्ट केलं. दुसरा पेशंट आला ना, दुसऱ्या पेशंटला बेड लागेल म्हणून ओपीडीवरती शिफ्ट केलं. 2 तास पेशंट आमचा तिकडेच होता. तोपर्यंत पेशंटनी काही खाल्लं नव्हतं, काहीच केलं नव्हतं. आणि जर कोणीच काही ऍक्शन घेत नाही, साधं कोणी बीपी घ्यायला नाही आलं, साधं कोणी बघायला नाही आलं. डॉक्टरांचं ऍटलिस्ट कन्सर्न असे की बाबा पेशंटला काय होतंय. आम्ही सांगितलं पोटात दुखतंय पेशंटच्या, ब्लिडिंग होतं, ते बोलले की ठीक आहे, आधीच्या हॉस्पिटलमध्ये जी मेडिसिन होती ब्लिडिंगसाठी ती घ्या आणि खा. मग तीच पूर्ण 10 लाख रुपये भरा मगच उपचार करू असं ते म्हणतात. हा, पूर्ण 10 लाख रुपये भरायचे, डिपॉझिट करायची, त्याच्याशिवाय पेपरच नाही करणार. तिथल्या सगळ्या स्टाफला पण त्यांनी ते सांगितलेलं. आम्ही 3 लाख रुपये घेऊन खाली बिलिंग डिपार्टमेंटला गेलेलो. बिलिंग डिपार्टमेंटची हेड मीनाक्षी गोसावी, त्या मॅडम बोलले की आमचं सगळ्यांसोबत बोलणं झालेलं आहे, तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतनं पैसे आणा, नाही तर कुठनं पण आला. आम्हाला डॉक्टर बोललेत की 5 लाख रुपये भरा, त्याच्याशिवाय आम्ही तुमचं हे ऍडमिशन करू शकत नाहीये. त्याचं काय नक्की हॉस्पिटलमध्ये अनुभव आला, म्हणजे एवढं सगळं सांगूनही हॉस्पिटल प्रशासनानं ऐकलं नाही. तुम्ही असं म्हणताय की रुग्णाच्या मानसिकतेवरती परिणाम झाला आणि त्याचा धसका बसला. डॉक्टरांची भाषा काय होती तिथल्या नक्की ज्यावेळेस तुम्हाला जर परवड नसेल ना, तर तुम्ही ससूनला जाऊ शकता. तुम्हाला जर हे होत नसेल ना, ससूनलाही चांगले उपचार होतात. डॉक्टरांचं काय नेमकं म्हणणं होतं आणि आता तुमची या हॉस्पिटल बद्दल काय नेमकी काय? डॉक्टरांचं नाव काय होतं आणि त्यांनी पूर्ण जी प्रक्रिया सांगितली ती काय होती? डॉक्टरांचं नाव सुश्रुत घैसास, आणि त्यांनी सांगितलेलं जोपर्यंत हे रिलेटिव्ह 10 लाख रुपये भरत नाही तोपर्यंत त्यांचं ऍडमिशन करायचं नाही. आम्ही 2-3 वेळा ऍडमिशन डिपार्टमेंटला गेलो. ते सिनियर बिलिंग डिपार्टमेंटचे होते की मीनाक्षी गोसावी मॅडम, ते बोलले की तुम्ही कोणाकडे जा, केळकर सरांकडे जा, तुम्ही कुठल्या मंत्र्याचा पीए असू दे, काही असू दे, आम्हाला त्याशी घेणं देणं नाहीये. आम्हाला सुश्रुत घैसास सरांनी सांगितलेलं आहे पैसे घेतल्याशिवाय हे करायचं नाही, पेपर करायचं. 10 लाख रुपये नेमके कशासाठी, असं काय ऑपरेशन? ते बोलले की सिझरिंग करायचंय, प्री मॅच्युअर बेबी 7 मंथला डिलिव्हरी होतीये, तर आपल्याला आयसीयू मध्ये ठेवावं लागेल. एका बेबीचा 10 लाख रुपये आणि दुसऱ्या बेबीचा 10 लाख रुपये असा खर्च घेत, आणि तो 10 लाख रुपये खर्च एका महिन्याचा होता आणि ते आत्ताच घेत होते. तुम्ही किती भरायला तयार झाले होते, काय सांगितलं? आम्ही म्हणतो आम्ही भरतो पैसे सगळे, फक्त आता इमिजिएट आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट पेशंटला ऍडमिशन तरी घेऊ शकता की नाही. त्यांनी आम्ही 3 लाख रुपये भरून ऍटलीस्ट तुम्ही पेशंटला इलाज तरी करा ना. पेशंटची मानसिकता पण तशी व्हायला लागली होती ना, मला कोण बघत नाहीये, पैशाच्या अरेंजमेंटसाठी. ते ट्रस्ट हॉस्पिटल आहे ना की ते प्रायव्हेट हॉस्पिटल आहे. किती तास याच्यामध्ये सगळे वाया गेले? 2-3 तास वाया गेले. मग तिथून पुढे आम्ही सूर्या हॉस्पिटलला गेलो. म्हणजे हा म्हणजे जो काही दुर्दैवी घटना घडली त्याला जबाबदार तुम्ही कोणाला? हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि डॉक्टर घैसास, सुश्रुत घैसास सर आणि बिलिंग डिपार्टमेंटच्या मॅडम, त्या बोलल्या की आम्हाला सर सांगितल्याशिवाय आम्ही ऍडमिशनच नाही करणार तुमचं. ते एकमेकांना कंटिन्यू फोन करत होते आणि ते म्हणले पण भाऊला, तुम्ही मला का प्रेशराईज करताय, मी हे करून नाही तर मी केस सोडेल, तुम्ही पैसे भरलेच पाहिजे तुम्हाला, असेही फोनवर बोलले. तुम्ही किती वाजता हॉस्पिटलमध्ये गेलेले होते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती वाजल्या तुम्हाला, म्हणजे तुमचा पेशंट दीनानाथ मधून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी साधारणतः किती तासांचा वेळ गेला असेल? एक 2-3 तासांचा तरी वेळ गेला असेल. तुम्हाला जर हवे असेल तर ते सगळे फुटेज वगैरे सगळे ते हॉस्पिटलमध्ये अवेलेबल पण असतील. म्हणजे पेशंट सांगितल्यानंतर कसा तो रडत आलाय त्या लॉबीमधनं, एक टेन्शन सगळं कळेल तुम्हाला त्या सगळ्यामध्ये. हो, मी होते, माझे हजबंड होते, त्यांचा भाऊ होता, सगळे होते सोबत. जर कदाचित उपचार वेळेवरती झाले असते तर वहिनी तुमच्या वाचल्या असत्या.
आणि काय नेमकं तुमची तक्रार आहे हॉस्पिटलच्या विरोधात? या सगळ्या घटनेला, दुर्दैवी घटनेला तुम्ही जबाबदार कोणाला धरता? माझं नाव अक्षय पाटे. मी त्यांच्या घरचा मी जावई आहे. तर तिथं अशी घटना झाली की आम्ही सकाळी साधारणतः 9 वाजता आम्ही तिथे पोहोचलो. पण तिथं डॉक्टरांच्याकडे आम्ही तिथे गेलो आतमध्ये. तर त्यांनी ते जेवढं त्या 20 लाखाचं त्यांनी ते सगळं कोटेशन जे मांडलं ते आमच्यापाशी न मांडता डायरेक्ट पेशंटसमोर ते मांडलं. तर ते मांडत असताना त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं आणि तिथं सांगितलं त्यांनी 10 लाख रुपये मिनिमम तुम्हाला आत्ता भरावं लागेल, तरच आम्ही पेशंटला ॲडमिशन फॉर्म भरून आम्ही ट्रीटमेंट चालू करू. तर आम्ही ॲक्च्युली ते 10 लाखाची अरेंजमेंट करायला त्यांना सांगितलं तुम्ही ॲटलिस्ट तुम्ही प्रोसिजर तरी स्टार्ट करा. तर त्यांनी ते प्रोसिजर स्टार्ट न करता त्यांनी आधी बिलिंग काउंटरला फोन केला. ते बिलिंग काउंटरला आमचे 1-2 जण तिथे उभे होते. मीही तिथे थोड्या वेळात पोहोचलो. माझ्याकडे 2-2.5-3 लाख रुपये होते ते मी घेऊन पोहोचलो तिथे. तर त्या आमच्या समोर मॅडमना फोन आला की जोपर्यंत 10 लाख रुपये तुम्ही भरून घेत नाही तोपर्यंत आपण ॲडमिशन तुम्ही फॉर्म पण भरून घेऊ नका. तर तिथे आम्ही बसलो असताना त्यांनी काही ट्रीटमेंट केली नाही. आम्हाला जवळजवळ त्यांनी ससूनचा पर्याय दाखवत होते, तुमची जर आत्ता नसेल ऐकत तर तुम्ही तिकडं जा म्हणून. ते पेशंटने एवढं त्याच्यामध्ये नाही का डिप्रेशनमध्ये गेलं. ते पेशंट अगदी असं रडत तिथून जात होतं. रडत ते त्यांना ना असं चेअर पण अशी नव्हती की बाबा तिथं आम्ही त्यांना चालत बाहेर आणलं. नंतर ते आम्ही स्वतः तिथली चेअर पकडून आम्ही स्वतः त्यांना ढकलून नाही का तर पेशंटला शिफ्ट केलं तिथे. पण तिथून मग आम्ही जवळपास काहीतरी 1:30 ते 2 वाजता आम्ही त्यांना इकडे शिफ्ट केलं. अजून एक असं की त्यांना आम्ही घरामध्ये तनिषा वहिनी म्हणून आम्ही बोलत होतो आणि त्या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये त्यांना ईश्वरी नावाने आम्ही तिथं नाव नोंदवलं होतं. आम्ही सर्व ईश्वरी म्हणून पण त्यांना बोलवत होतो. तुम्ही बघू शकता माझ्याकडे ना त्यांनी तिथं जे 10 लाख रुपये भरायचं ते सांगितलं होतं तिच्या आमच्याकडे ते रिसिट पण आहे की त्याच्यावरती त्यांनी दहिसा सरांची सिग्नेचर पण आहे आणि 10 लाख रुपये पण तिथं त्यांनी भरायला सांगितले होते. आणि तिथून आम्ही मग तसं सूर्या हॉस्पिटल म्हणून वाकडलं आहे आम्ही तिकडे शिफ्ट केलं त्यांना. तिथे घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिथे ट्रीटमेंट चालू केली. डॉक्टरांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ते सीझरसाठी घेतलं, ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन झालं. बाळ खूप छान होते. 1 तासानंतर मग थोडंसं त्यांना ते ब्लडिंग खूप गेलं. मग त्यांना इमिजिएट तिथे ॲक्शन न भेटल्यामुळे नंतर त्यांना त्रास झाला तसा. नंतर तिथून ते हार्ट वगैरे बंद पडल्यामुळे मणिपाल हॉस्पिटल तिथून शिफ्ट केलं मणिपाल हॉस्पिटलला. मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांनी खूप प्रयत्न करून ना त्यांनी हृदय जे होतं ते खूप आता ते हे केलं चांगलं चालू झालं. पण नंतर ते मध्यंतरी तिथं हृदय ब्लड कमी पडल्यामुळे हृदय बंद पडल्यामुळे ते ब्रेन डॅमेज झालं असं त्यांनी डिक्लेअर केलं. 31 तारखेला साधारणतः 11:58 रात्रीचा त्यांचा मृत्यू त्यांना घोषित केलं. योग्य उपचार नाही मिळाले म्हणून त्यांना आम्ही तिथं नेलं होतं. वेळेवर त्यांनी उपचार केला असता तर नक्कीच आमचा पेशंट चांगला घरात असता आणि आज ही वेळ आली नसते आमच्यावरती. खूप वाईट घटना घडली. त्या चिमुकल्या बाळांना ना खूप वाईट आता त्यांच्यावर आता आईची ना खूप टी झालेली. डिलिव्हरीसाठी कुठे रजिस्टर केलं? दीनानाथ हॉस्पिटलला आम्ही रजिस्टर केलं होतं नाव तिथे. तर त्यांनी ती अशी सिच्युएशन केल्यामुळं ते आम्ही तिथून मग सूर्याला नेण्याचं आम्ही हे केलं. सूर्यामध्ये आम्हाला खूप चांगल्या प्रमाणात तिथे म्हणजे पैसे भरू शकला नाहीत म्हणून तिथं. हां, त्यांनी ना खूप असं आम्हाला सांगितलं की तुम्ही काही करून आम्हाला 10 लाख आता दिल्याशिवाय आम्ही ॲडमिशन करून घेऊ शकत नाही. त्यांनी पूर्णपणे आम्हाला तिथून तुम्ही नाहीतर दुसरीकडे कुठेही शिफ्ट करू शकता. आमच्याकडे काही पर्याय उरले नाही त्यावेळेस. असं पण नाही की आमच्याकडे पैसे नव्हते. आमच्याकडे 3 लाख रुपये होते. आम्ही तिथं खाली घेऊन गेलेलो. ऍटलिस्ट तुम्ही ऍडमिशनची प्रोसेस करू शकता ना, पेशंटला घेऊ शकता ना. तुम्ही काय म्हणता पेशंट सेवा म्हणजेच ईश्वर सेवा, रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा म्हणता की नाही? मग त्या रुग्णाला असंच मरणाला सोडता का? त्याचा बीपी एवढा वाढतोय, त्यांना सगळ्यांना माहिती होतं, तरी काय म्हणतात ब्लिडिंग होत होतं. ठीक आहे, ब्लिडिंगची गोळी घ्या तुमच्याकडची, आम्ही आमच्याकडची गोळी घेतली. पोट दुखतंय, पोटासाठी आम्ही आमच्याकडची पॅरासिटामॉल घेतली, पण त्यांनी एक गोळी लिहून दिली नाही किंवा काही केलं नाही. अर्थात जर आपण बघितलं तर तो म्हणजे एका आमदाराचा प्रिय आहे. तो सातत्याने अधिकाऱ्यांशी बोलत होता, सगळ्यांशी संपर्कात होता. बरेचदा म्हणजे काही मोठ्या अधिकाऱ्यांचे आरोग्य खात्यातून देखील फोन गेलेले आहेत, तरी फरक पडला नाही. हे सगळं हेच खूप सरप्राइझिंग आहे की एका प्रशासनाचं काम करणाऱ्या माणसाला ही जर परिस्थिती सहन करावी लागत असेल तर सामान्य माणसाला काय करावी लागत असेल.
आणि आपण सगळ्या प्रतिक्रिया वगैरे बघतोय, त्याच्यामध्ये काही प्रतिक्रिया बनतात की तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही दीनानाथला का गेले, का 2.5-3 लाख रुपयाला व्हॅल्यू नाहीये का, एक डिलिव्हरी करायला सुरुवात 2.5-3 लाखांनी नाही होऊ शकत का, आणि डिलिव्हरीचा आम्ही जर 1-2 तासामध्ये 2-3 लाख रुपये गोळा करत होतो, तर जे काही पुढच्या गोष्टी आहेत, बाळाला एक महिना NICU मध्ये वगैरे ठेवायचंय, तर आम्ही सगळे पैसे फेडू शकलो असतो, सगळ्या गोष्टी करू शकलो असतो. आणि दुसरी गोष्ट, जर मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधनं फोन येतोय, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या आमदार आमच्या अमित गोरखे सरांचा फोन आला, त्यांच्या फोनला नाकारलं जातंय, आमचे विविध स्वीय सहाय्यक मित्र फोन करतायत, त्यांच्या फोनला नाकारलं जात आहे. तर सामान्य माणसावर काय होत असेल या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा हॉस्पिटलला आपण 1-1 रुपये दरांनी जर जमीन द्यायची आणि आपल्यासाठीच ते हॉस्पिटल आहे ना कामाला येत नसेल तर त्याचा काय उपयोग, याचा नागरिकांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि आम्ही जे बघितलं बेंगलोर आणि दिल्ली साईडून यांना जस्टिस फॉर तनिषा, म्हणजे मला गोष्ट हे वाटली की आपल्या लोकांपेक्षा या बाहेरच्या लोकांनी या गोष्टीला जास्त मनावर घेतलं आणि जस्टिस फॉर तनिषा ही स्वतः सगळ्यांना मुवमेंट चालू झाली आहे ना, या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सगळेजण म्हणतात की ना ससून, डॉक्टरांनी सांगितलं आम्हाला ससूनला काय नाही, ससूनला पण गेलो होतो, आमची ससूनची परिस्थिती जर बघितली ना तर जर जी जमीन आपण दीनानाथला देतोय ती जर ससूनला दिली तर कदाचित बरोबर आहे तुमचं, आमच्यासारखे पेशंट आहे ना मग ससूनला जातील. तक्रार झालाय, आरोग्य विभाग असेल किंवा पोलीस असेल, या ठिकाणी तुम्ही काही तक्रार अजून खरं सांगायचं तर आम्ही या परिस्थितीतच नाहीये की कुठली तक्रार काय करावी. अचानक हे मेसेज सोशल मीडियावर फिरले, त्याच्यानंतर आम्हाला एका वृत्तपत्रातनं संपर्क साधण्यात आला. आम्ही त्यांना सुद्धा वारंवार सांगत होतो की आम्हाला सगळ्यात महत्वाचे आमच्या वहिनी आहेत, ज्या दिवशी वहिनी हॉस्पिटल होता तेव्हापासून फोन येतात आणि आता सुद्धा तुम्ही माध्यमांनी त्याची दखल घेतलीये, समाजामध्ये काहीतरी चेंज व्हावा या हिशोबाने, तर त्यामुळे आम्ही प्रतिक्रिया देतोय. आमच्या कुणाचीही सध्या ही परिस्थिती नाही की ना आम्ही याच्याबद्दल कुठली तक्रार करावी काही, पण भविष्यात वेगवेगळ्या समाजातल्या व्यक्तींशी बोलून जर त्यांनी आम्हाला काही गायडन्स दिला तर आम्ही नक्कीच त्याच्यावरती त्या हिशोबाने पुढच्या एक गोष्टी करू. आणि हे फक्त एका हॉस्पिटलबद्दल नाही, असं एक कालपासून आम्हाला बऱ्याच हॉस्पिटल्सबद्दल वगैरे ऐकायला मिळतंय. ही एका व्यक्तीबद्दल सुद्धा नाही, ही एक वृत्ती आहे. पण आहे ना कुठंतरी एखादा आहे ना बाबा या अशा डॉक्टरला निलंबित करून कमीत कमी एक मेसेज तरी द्यावा बाकीच्या डॉक्टरला की कमीत कमी एक बेसिक ट्रीटमेंट जी आहे ती तरी चालू करा. आणि जे काय एक फोटो सुद्धा मी काढला होता की दीनानाथ मंगेशकर मध्ये लावला होता तो सेवेबद्दल वगैरे या गोष्टी, आणि दीनानाथ या शब्दाचा पण अर्थ आहे की ना दीन दबड्यांची सेवा करणारा. तर या सगळ्या गोष्टींना या केसमध्ये या गोष्टीमध्ये काळिंबा फासण्यात आला. आणि हे सगळं घडत असताना त्याच दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आम्ही शेख जे आहे त्यांनी जे एका माणसाचं एका याचं हे जे केलं होतं अंतिम संस्कार, तो आम्ही त्याचं डिस्कशन करत होतो मी आणि सुशांत की बाबा किती माणुसकी. आणि दुसऱ्या साईडला आम्हाला त्यानंतर येणार ज्या 4-5 तासात आम्हाला जो अनुभव आला तो माणुसकीला काळवंडा फासणारा दुसरा चेहरा होता. तर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की काय करायला हवं. आणि जस्टिस फॉर तनिषा याच्यासाठी तुम्ही स्वतःनी तुमच्या प्रतिक्रिया द्या असं मला वाटतं. द्यायलाच पाहिजे. आणि कालपासून ते जस्टिस फॉर तनिषा झाल्यापासून आम्हाला खूप लोकांचे फोन येतात की आमच्यासोबत पण असं झालेलं आहे, जेव्हा मीडिया येईल तेव्हा आम्हाला पण बोलवा, आम्ही पण बाईट द्यायला तयार आहोत. असं खूप लोकांसोबत झालेलं आहे आणि त्याच डॉक्टरांनी पण केलेलं आहे, त्या हॉस्पिटलमधून पण झालेलं आहे. पोलिसांमध्ये तक्रार देणार आहात कुठं काय? हा, असं चाललंय आता, असा विचार चाललेला आहे. आताची जी झालेली घटना आहे ती आम्ही नक्कीच पोलीस कंप्लेंट आम्ही करणारच आहोत त्यांच्याबद्दल. पण थोडंसं आता आमची मानसिक तयारी तशी घरची नाही आहे, त्यामुळे आम्ही थोडे दिवसांनी आम्ही नक्कीच करू. आणि नक्कीच त्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीये. नक्कीच त्यांनी जे कृत्य केलेलं आहे ते खूप वाईट आहे. म्हणजे पैसे नाही घेतले तर तुम्ही ना पेशंटचं डायरेक्ट ऑपरेशनच हे करताय का? आधी सांगितलेलं आम्ही ऑपरेशनला घेऊ आणि त्याच्यानंतर सांगता का तुम्ही जेवा. ऑपरेशनची प्रिपरेशन करत होते, क्लिनिंग वगैरे सगळं केलेलं आणि नंतर सांगता हा तुम्ही आता जेवू शकता. बाळ आता NICU मध्ये आहे, दोन्ही पण ऑक्सिजन व्हेंटिलेटरवरती आहे. ट्विन्स आहेत, 2 मुली झालेल्या आहेत. तनिषाला म्हणजे कायम फक्त एकच म्हणायची की ना मला ना एकदा हातामध्ये माझी बेबी पाहिजे, आणि ती गोष्ट तिच्यावर घडली नाही. ते मातृत्व त्या बेबींना भेटणार नाही. ह्याचे खूप मोठे इम्पॅक्ट आमच्या फॅमिलीवरती, म्हणजे माझ्या सुशांत मित्रावरती खूप मोठे इम्पॅक्ट झाले. आणि असे भविष्यात कुठल्या लोकांवरती ही गोष्ट येऊ नये. तनिषाचं जे
आमच्यातनं तनिषा जे गेली ना ते कुठंतरी तिच्या आत्म्याला आहे ना तेव्हा शांती लाभेल की जेव्हा आहे ना अशा गोष्टी घडणार नाहीत. तर या सगळ्यांचा सुद्धा ना विचार करायला हवा आपण. ती काही एवढी तिच्या पोरांना घ्यायला हातात तरसली होती ना, ती मला त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये बोलली की मला काही नको, मला कुठल्या डॉक्टरची कंप्लेंट नाही करायची, मला माझं बाळ सुखरूप पाहिजे, मला माझ्या बाळासाठी काहीही करायचं नाही. जर केलं ह्यांनी माझं ऑपरेशन नाही चांगलं केलं, काय केलं तर कोण त्याला जबाबदार आहे. आणि त्यांनी एवढी मदत केली ना, कोरोनामध्ये पण खूप मदत केली, खूप लोकांना केली. तेव्हा ती रडत रडत हेच म्हणत होती की किती लोकांना आम्ही मदत केली, या दीनानाथ हॉस्पिटलमध्ये मदत केली, सगळीकडे केली, ऑक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर सगळं केलं. आणि आता माझ्यावर ही वेळ येते की मला पैशासाठी मला घेत नाहीयेत आतमध्ये. काय त्या आईला वाटलं असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.